हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो कसे आहात सगळे? सो आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे. जी रेसिपी आहे मिरचीचा ठेचा. झणझणीत मिरचीचा ठेचा कसं बनवायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. सो चला बघूया. मिरची पाण्यामध्ये ठेवलं आहे. ह्याची देठं काढून मी ह्याला हे फ्राय करून घेणार आहे. कोथिंबीर सोललेलं आहे आणि प्लस शेंगदाणे. आता पहिला आपण शेंगदाणे भाजून घेऊया. त्याच्यासाठी मी आता हे कढई तापायला ठेवते. ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे भाजून घेते पहिला. तो आता कढई तापलेली आहे. मी थोडंसं शेंगदाणे, जेवढी मिरची असेल त्याच्याप्रमाणे शेंगदाणे तुम्हाला भाजत ठेवायचं आहे. मी आता याला थोडंसं भाजून घेणार. तोपर्यंत मी इथे मिरचीचे देठं आहेत ती काढून घेते. सो हा मिरचीचा ठेचा तुम्ही भाकरीमध्ये किंवा ॲज अ चटणी पण खाऊ शकता. हे मिरची मी तिखटवाली घेतली आहे. सो कारण आमच्या इकडे खूप तिखट खातात, त्यामुळे मी तिखट घेतली आहे. तुम्ही इवन साध्या मिरचीमध्ये पण करू शकता. सो येस, आता मी सगळी देठं काढून घेते. शेंगदाणे ऑलमोस्ट झालेले आहेत आणि मिरचीचे देठं मी इथे काढून घेतलेली आहे आणि पाण्यामध्ये ठेवलं आहे. सो ह्याचा थोडासा ब्राउनी कलर आल्यानंतर आपल्याला भाजून घ्यायचं पर्यंत. त्याच्यानंतर मी एक पुन्हा लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर सोडून घेतलेली आहे. मी लसूण पण ह्याच्यामध्येच मी आता हे शेंगदाणे भाजलेले आहेत ते काढून घेते. हे बघा, अशा प्रकारे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. तर ह्याच्यानंतर मी हे मिरची टाकणार आहे. मिरचीच्या आधी पूर्ण पाणी ड्राय झाल्यानंतर आपल्याला थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये लसूण ॲड करायचं आहे. लसूण पण थोडासा भाजून घ्यायचा आहे. तोपर्यंत शेंगदाणे थंड व्हायला ठेवायचं आहे. मी हे विदाऊट सालं न काढताच डायरेक्टली टाकते, कारण मी सालं नाही काढत. सालं काढलं की मग ते एवढं चांगलं नाही लागत. मी डायरेक्टली आहे तसेच टाकते. ऑलमोस्ट आता पाणी याचा ॲब्झॉर्ब होत आलेला आहे. सो ह्याच्यामध्ये आता मी ऑइल टाकेन. ह्याच्यामध्ये मी लसणाची पाकळी पण टाकते. मी सोलत नाही आहे, मी अख्खेच टाकणार आहे. त्याचं पाणी गेलेलं आहे. सो मी आता ह्याला थोडंसं तेल टाकेल. ह्याला मीठ आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. भाजून घेतलेला आहे. मी आता ह्याला काढेन. त्यानंतर मी थोडेसे जिरा फ्राय करून घेणार. दिसला? सो ह्याच्या प्रकारे हा शेंगदाणे, जिरा, ह्याच्यामध्ये आहे मिरची आणि लसूण, आणि मग मी हे एक साईडला कोथिंबीर आहे ते साफ करून घेतलेली आहे. ही कोथिंबीर आहे.
सो ह्याच्यानंतर हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. वाटायचं पण कसं हे पण मी तुम्हाला दाखवून देणार आहे. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये मी आता मिक्सी घेतला आहे, मिक्सी जार. सो त्याच्यामध्ये मी आधी शेंगदाणा टाकून घेईन, जिरं, मिरची, तुम्ही कट करून पण टाकू शकता जर ते बसत नसेल तर. आणि मी ह्याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर, आणि मग ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. जिरा, लसूण प्लस कोथिंबीर, मीठ आणि प्लस हां बस एवढंच हे टाकलेलं आहे. किती पदार्थ झालेत ग? मिरची, लसूण, जिरा, शेंगदाणे अँड मीठ, कोथिंबीर, 7 पदार्थ झाले ते त्याच्यामध्ये. 6. सो आता मी ह्याला हे करून घेणार आहे, ग्राइंडरला लावून घेणार आहे. सो हा आता मी मिक्सरला लावून घेतला आहे. तुम्ही बघू शकता ह्याची चटणी कशी झाली आहे. थोडेसे बाइंडिंग्स आहेत जे पीनट्सचे. सो जास्त आपल्याला बारीक नाही करायचं. सो मी आता ह्याच्यामध्ये काढून घेणार आहे. गेलेलं आहे. तुम्ही फोडणी ह्याला नाही टाकायचे बिकॉज ऑलरेडी आम्ही सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ना ते फ्राय करून घेतले. त्याच्यामुळे ह्याला फोडणीची गरज नाही लागत. ह्याला आपण डायरेक्टली भाकरीमध्ये किंवा चपातीमध्ये आणि चटणी ॲज अ यूज करू शकतो. सो तुम्हाला ह्याच्यामध्ये फोडणी टाकायची गरज नाही आहे. सो आणि मग मी आता हे रेडी झालेलं आहे. मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते थोडासा. तुम्ही ह्याच्यामध्ये अजून ह्याच्यासाठी आंबटपणासाठी लेमन पण ॲड करू शकता. थोडंसं वरनं लेमन स्क्वीज केलं किंवा ते होईल. ओव्हरऑल चटणी खूप छान झाली ठेचा. सो हे घरी नक्कीच ट्राय करा आणि मला कळवा की ही रेसिपी कशी वाटते तुम्हाला. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.